त्याच्या दरम्यान उपस्थित आहे. आम्ही त्यांचा देखील आणि विनंती करेन आणि मंचावर उपस्थित आणि आपण मंचाची शोभा वाढवू. शाखा क्रमांक 19 तर्फे आपले लाडके उद्योग आणि मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासनचे आपले लाडके उदयजी सामंत साहेब यांचं हार्दिक स्वागत आहे. विभाग क्रमांक 2 शिवसेना शाखा क्रमांक 19 तर्फे आम्ही मान्यवरांचं पुन्हा एकदा या 4-5 नागरिक हार्दिक स्वागत करतो. आज मान्यवर जे मंचावर जे मान्यवर उपस्थित आहेत श्री उदय सामंत साहेब उद्योग आणि मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री रूपात मिनिस्टर रूपात सेवा देताना तसेच शिवसेनेचे आमचे नेते मुंबई जिल्हा संपर्क मंत्री आणि सलग रत्नागिरी 5 वेळा आमदार या रूपात सेवा देताना आमचे श्री उदय सामंत साहेब आणि सोबत आमचे दादा श्री प्रकाश दादा सुरे साहेब देखील उपस्थित आहेत. माधववाडा विधानसभा इथे आमदार रूपात सेवा देताना आमचे लोकसभा मान्यवरांचा सत्कार करताना आमचे युवा प्रमुख श्री लालसिंग नागपुरे साहेब मान्यवरांचा सत्कार करताना प्रकाश दादा सुरे साहेबांचा सत्कार करताना आमचे विधानसभा प्रमुख श्री नवीनभाई कागोडकर साहेब श्री प्रकाश दादा सुरे आमदार माधववाडा विधानसभा आणि त्याचे शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख शिवसेना आणि आटोप नागरिक श्री शंकर विशाखाताई आमचे रविभाऊ मुंडे विधानसभा प्रमुख नवीनजी मनीषाताई शाखा प्रमुख संतोषजी महिला शाखा संघटक शीतलताई व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर गेले 2 दिवस भेटवईच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले भेटू देण्याचा उपक्रम माननीय एकनाथ शिंदे यांनी सुरू केला आहे. मतदारसंघाचे संपर्क प्रमुख सांगताना आनंद एवढाच आहे मुंबईमध्ये काय बघा पण इथल्या सगळ्या नागरिकांना मी एक आनंदाची गोष्ट सांगणार आहे की पुढच्या 15 दिवसात या भागातले एसआरएचे प्रश्न असतील, या भागातले म्हाडाचे प्रश्न असतील, या भागातले मुंबई महानगरपालिकेचे प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतः एकनाथ शिंदे साहेब तुमच्या ह्या संपूर्ण परिसरामध्ये येणार आहेत आणि तुम्हाला विकासात्मक शिवसेना शेवटी विकासाची कामं करून मतदारांची मनं जिंकणं हे देखील एक कसब आहे आणि ते कसब नक्कीच आपले मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांमध्ये आहे. मी मगाशी एका माझ्या मनोगतामधनं त्यांचा किस्सा सांगितला. आज संध्याकाळपर्यंत त्यांच्याबरोबर मी कोल्हापूरच्या दौऱ्यावर होतो आणि कोल्हापूरच्या दौऱ्यावर असताना आज एक प्रसंग बघितला. तोच प्रसंग 2.5 वर्षापूर्वी मी कोल्हापूरला असताना त्यांच्या सभेत असताना बघितलेला होता. 2.5 वर्षापूर्वी माननीय एकनाथ शिंदे साहेबांची सभा सुरू होती आणि त्या सभेच्या पहिल्या खुर्चीवर, पहिल्या रांगेच्या खुर्चीवर आमची एक मुस्लिम महिला भगिनी बसलेली होती आणि तिच्या हातामध्ये छोटं बाळ होतं. ती अपेक्षा व्यक्त करत होती की तिला एकनाथ शिंदे साहेबांना भेटायचं आहे आणि सभा संपल्यानंतर ती एकनाथ शिंदे साहेबांना भेटली. भेटल्यानंतर तिनं काय सांगितलं की माझ्या हातामध्ये जे बाळ आहे, ज्याला आपण आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्ये बारसं म्हणतो, ते बारसं मला या स्टेजवर करायचं आहे आणि त्या मुलीचं नाव मला दुआ ठेवायचं. साहेबांनी विचारलं त्या मुलीचं नाव दुआ का ठेवायचं आहे. त्यावेळी त्या महिला भगिनीने सांगितलं की माझी मुलगी ज्यावेळी तिचा जन्म झाला त्याच्यानंतर आजारी होती आणि तिची शस्त्रक्रिया करणं गरजेची होती. तुम्हाला हे कळल्यानंतर तुम्ही जी काय मदत करायची ती केली आणि त्या सगळ्या कठीण प्रसंगातनं माझी मुलगी देखील वाचली आणि आमचं कुटुंब सुखी झालं. तुमच्या आशीर्वादानं ती वाचली म्हणून तिचं नाव मला दुआ ठेवलं. त्या प्रसंगामध्ये देखील मी साहेबांबरोबर होतो आणि आज तीच मुलगी 2.5 ते पावणे 3 वर्षांची झाल्यानंतर तिच्या आईबरोबर भेटायला आली होती आणि कुतूहलानं
माननीय शिंदे साहेबांनी तिला उचलून घेतलं होतं आणि ती साहेबांच्या अंगाखांद्यावर खेळत होती. त्यावेळी साहेबांच्या चेहऱ्यावरचे जर भाव आपण बघितले असते तर आपल्याला एक मनापासूनचा आपल्याला देखील आनंद मिळाला असता की ज्या मुलीचं जीवनच उद्ध्वस्त झालं होतं त्या मुलीला आयुष्य देण्याचं काम माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मदतीतनं झालं आणि ती मुस्लिम भगिनी पुन्हा एकदा त्या 2.5-3 वर्षाच्या मुलीला घेऊन साहेबांना सांगत होती की तुमची नात आजोबांना भेटायला आलेली आहे. मी पिक्चरची स्टोरी तुम्हाला सांगत नाही. 2.5 वर्षापूर्वी त्या सभेला देखील साहेबांबरोबर मी होतो आणि आज देखील ती ज्यावेळी मुलगी साहेबांना भेटली त्यावेळी देखील साहेबांबरोबर मी होतो. त्याच्यामुळे म्हाडाची कामं होतील, एसआरईची कामं होतील, मुंबई महानगरपालिकेची कामं होतील, पण एवढा भावनाप्रधान नेता कुठच्याही पक्षाला मिळाला नाही. तो आपल्या पक्षाला मिळाला आहे याची नोंद शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही, अगोदरच उशीर झालाय. मला पुढे देखील 4 शाखांमध्ये जायचं आहे. पण एवढ्या ताकदीनं आपण काम करू की माननीय एकनाथ शिंदे साहेबांना अभिप्रेत असलेली शिवसेना या वॉर्डमध्ये बाकीच्या वॉर्डपेक्षा जास्त वाढून दाखवू. आजही आपण शपथ घेऊया. आज आपण शपथ घेऊया. शेवटी शाखा प्रमुख हा शिवसेनेचा कणा आहे. गटप्रमुख हा देखील आमच्यासाठी महत्वाचा आहे. जे नगरसेवक निवडून जातात, जे आमदार निवडून जातात ते या सगळ्यांमुळेच निवडून जातात. ही लोक घराघरामध्ये जाऊन पत्रकं वाटतात. ही सगळी पदाधिकारी मंडळी लोकांना जाऊन कन्व्हिन्स करतात, त्यांच्याबरोबर संवाद साधतात. म्हणूनच आमच्यासारखे कार्यकर्ते आमदार होतात. ही जाणीव देखील व्यासपीठावरच्या सगळ्याच मंडळींना असली पाहिजे जी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आहे. आणि यासाठी आपण सगळ्यांनी काम करावं. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. मगाशी मला कोणीतरी सांगितलं की मंत्री कधी झाला नाही. तुम्ही बोलले मंत्री आले, सीएम आले ना. माननीय मुख्यमंत्री तुमच्यासाठी तुम्हाला भेटायला येणं हे तुमच्या आयुष्यातलं परम भाग्य आहे. मुख्यमंत्री आम्ही तर त्यांनी केलेले मंत्री आहोत. त्याच्यामुळे आजपासून तुम्ही ज्या वेळी मला बोलवाल त्यावेळी येण्याची ग्वाही मी आपल्याला देतो. तुम्ही पण पदाधिकारी परीक्षा घेणारे असतात. तुम्ही रात्री 9 वाजता मला फोन करून सांगाल रत्नागिरीत की 12 वाजता आम्हाला भेटायला ये, तर ते काही शक्य नाही. बरोबर ना? आपले पदाधिकारी पण कलाकार असतात आणि मग साहेबांकडे तक्रार करू शकतात की आम्ही उदय सामंतला फोन केला होता पण उदय सामंत येऊ शकला नाही. उदय सामंत येणार कसा? रात्री 9 वाजता फोन केला आणि बोलवलंय किती वाजता? 11 वाजता. असं काय करू नका. प्रकाश दादांच्या नेतृत्वाखाली फार चांगल्या पद्धतीनं संघटन या ठिकाणी सुरू आहे. फक्त युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मला विनंती करायची आहे, युवा सेना कशी वाढवायची हे जरा माननीय प्रकाश दादांच्या मतदारसंघामध्ये जाऊन बघून या. राजदादा सुर्वेंनी कशा पद्धतीची युवा सेना वाढवली ते आपण तिथे जाऊन बघून या. युवा सेना हा देखील आपल्या संघटनेचा महत्वाचा भाग आहे. युवा सेना म्हणजे फक्त घोषणा देण्यासाठी नाही तर युवकांपर्यंत आपल्या एकनाथ शिंदे साहेबांचे आणि धनुष्यबाणाचे विचार पोहोचवण्यासाठी ही युवा संघटना आहे. त्याच्यामुळे ही युवा संघटना देखील फार मोठ्या ताकदीने या परिसरामध्ये वाढली पाहिजे. त्याच्यासाठी जी काय मला मेहनत घ्यावी लागेल ती मी नक्की घेईन. परंतु प्रकाशदादांना मला विनंती आहे की राजला देखील इथं पाठवा. राजला देखील या ठिकाणचं संघटन करायला सांगा. कारण शेवटी आपण एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष वाढवतोय. तुम्ही आणि मी वाढण्यापेक्षा तो जर एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष वाढवत असेल म्हणजेच शिवसेना वाढवत असेल तर त्याला मुंबईच्या कुठच्याही भागामध्ये संघटना वाढवण्याचा अधिकार आहे असं माझं प्रांजलपणाचं मत आहे. त्याच्यामुळे सगळ्या युवा वर्गाने मी देखील तुमचं शाखा प्रमुख साहेब वय किती आहे तुमचं? मी वय विचारतो म्हणून राग म्हणून 27 वर्षाचा कोण आहे? 27 वर्षाचा कोण आहे? मी 27व्या वर्षी आमदार झालो. त्याच्यामुळे युवा शक्ती जर मागं असेल तर युवक क्रांती करू शकतात हे मी माझ्या मतदारसंघामध्ये बघितलेलं आहे. आणि जे 2004ला निवडून आलो त्यावेळीची युवा संघटना आणि त्याच्यानंतर निर्माण झालेली युवा संघटना ही आजही माझ्यासोबत आहे. त्याच्यामुळे युवकांना बरोबर घेऊन 40, 45, 50 वर्षाच्या सगळ्या लोकांना काम
करावंच लागेल. शाखा प्रमुख 40 वर्षाचे जरी असले तरी ते 27शीतलेच वाटतात. तरी देखील आपण सगळ्यांनी युवकांना बरोबर घेऊन काम केलं पाहिजे. सगळे पदाधिकारी आपल्या सोबत पाहिजेत. महिला भगिनींना देखील विनंती करायची आहे की महिलांचं संघटन हे माझी लाडकी बहीण योजनेच्या जीवावर आपण वाटेल त्या पद्धतीनं वाढू शकतो. एवढं चांगलं काम माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. सख्ख्या भावापेक्षा दर महिन्याची ओवाळणी, कारण सख्खा भाऊ एकदाच भाऊबीजेला ओवाळणी टाकतो. आले ना, म्हणजे माझा पायगुण किती चांगला आहे. पण हा भाऊ जो आहे हा वर्षाचे 12 महिने तुम्हाला भाऊबीज देतोय, याची नोंद सगळ्या महिला भगिनींना असली पाहिजे. त्याच्यामुळे इथं महायुतीचा जो पण उमेदवार साहेब देतील त्याला निवडून आणण्याची शपथ आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण घेऊया. उशीर झाल्यानंतर देखील आपण थांबलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.